नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, तुम्हाला अगदी तोंडाला चव आणणारी अशी एक चटणी दाखवणार आहे. तर मी दाखवणार आहे मेथीची चटणी. पण एवढी जबरदस्त आहे ना, खूप आयुर्वेदिक पण आहे आणि खूप छान. तर मेथी एक वाटीभरून छोटी घेतलेली आहे, मी त्या आता भाजायला टाकलेली आहे पहा. तर मला काय काय लागतं ते पण सांगते पुढे जाऊन या चटणीसाठी. पण ही चटणी मेथीची एवढी जबरदस्त आहे ना, तुम्ही भूक नसली तरी जेवायला बसन चटणी पाहून. इतका सुगंध त्या चटणीला येतो आणि चव तर विचारू नका, जिभेवर ठेवली तरी तुम्हाला वाटेल का कधी विसरणारच नाही ती चव, अशी चव आहे. इथे एक चमचा भरून जिरं आणि मेथी टाकलेली आहे. एक छोटी वाटीभरून मेथी आणि एक चमचा भरून जिरं. ह्याला भाजून घ्यायची, छान मस्त भाजून घ्यायचे, एकदम खरपूस मंद आचेवर भाजायचं, जास्त फास्ट नाही करायचा आणि खरपूस भाजून घ्यायचे. तांबूस रंग यायला लागलेला आहे त्याला आणि जिरं पण लालसर व्हायला लागलेलं आहे. हे पहा झालेलं आहे. आता हे मिक्सरच्या जारमध्येच ठेवते, थंड होऊ दे जरा. तोपर्यंत आपण एक वाटी, जरा अर्धी वाटीभरून मी लसूण घेतलेला आहे. लसणाच्या पाकळ्या म्हणजे 4 कांड्या होत्या मोठ्या मोठ्या, त्या सोडलेल्या आहेत. जरा तेल टाकून ह्याला तांबूस रंग येतपर्यंत भाजायचे आपल्याला. त्याच्यावर असे रंगच बदलला पाहिजे लसणाचा, असं भाजायचे आपल्याला. खरपूस भाजायचे, डाग पडले पाहिजे त्याच्यावर असे, आणि लसणाचा रंग लाल झाला पाहिजे इतकं भाजायचे आपल्याला. तुम्ही आता भाजल्यावर कळेल तुम्हाला किती भाजायचे. छान खरपूस भाजून घ्यायचे. हे पण म्हणजे हे सगळंच आपल्याला भाजून घ्यायचे, जे टाकायचं आहे ना ते पूर्ण भाजून घ्यायचे आपल्याला पहिलंच. आता आपण मेथी आणि जिरं कोरडंच भाजलेलं आहे, का की त्याला वाटायला प्रॉब्लेम होईल नंतर, म्हणून त्याला कोरडंच पहिलेच वाटून घेणार आहे. आता हे जरा लालसर झालं नाही, त्यात मिरच्या पण टाकून घेते. हे सिंकेसरी मिरच्या आहेत, म्हणजे काश्मीरीसारख्याच दिसतात. रंग असा आहे त्याचा, जरासा काळपट असतो रंग. मग थोडीशी चटणीला थोडा काळपटपणा येतो. पण चटणी म्हणाल तर काय विचारू नका तुम्ही कधीच, म्हणजे एकदा खाल्ली ना तर हमेशा तुमच्या लक्षात राहील, तुमच्या जिभेवर त्याचा चव रेंगळत राहील, एवढी छान चटणी होणार आहे. तर नक्कीच पहा, व्हिडिओ पाहिल्यावर कळेल. छोटा व्हिडिओ आहे, जास्त काही मोठा नाही, पटकनी होतो व्हिडिओ पण. आता चिंच घेतली, एक असं लिंबा एवढा होती चिंच, तेवढी घेतलेली आहे, ती पण टाकली भाजून. चिंच पण भाजल्यामुळं काय होतं, लूज पडती आणि मग ते वाटायला सोपं जातं आपल्याला. आता हे मी तोपर्यंत बारीक गॅस ठेवलेला आहे, तोपर्यंत वाटून घेते. जरा हलवत मध्ये बघा. आता लसणाचा रंग किती लालसर झालेला आहे आपला, पाहिला का? असाच लालसर हवी. आता हे मी पहिलं वाटून घेते, नंतर दाखवते. हे पहा आता वाटलेलं आहे. एवढं जाडसर वाटले तरी चालेल. ह्या मिरच्या आहेत ना, त्या आता त्याच्यात टाकायच्यात कोरड्याच. बिलकुल काही पाणी वापरायचं नाही ह्या चटणीला, बिना पाण्याची वाटायची आहे. आणि ही चटणी तुम्ही एकदा बनवली ना 2 महिने 3 महिने राहू शकते अशी आरामशीर, बाहेर ते पण फ्रीजच्या, का की आपण पाण्याचा बुंदही वापरत नाही त्याला. हे बघा आता जाडसर वाटलेलं आहे ना. काय होतं, असं कोरडं वाटलं ना बी पण वाटलं जातं पहिलं पटकनी, नंतर मग हे आता ओला लसूण घातल्यावर वाटायला जरा प्रॉब्लेम होईल. हे बघा लसूण किती लालसर केला मी, असाच करायचा, लालसर हवी आपल्याला. आता घेते वाटून, सर्व असं मस्त वाटून घ्यायचे. आता वाटायचं एवढंच, याच्यात पाणी तर नाही घालायचं. मग घालायचं काय आपल्याला, तर पुढे पहा. आता पहिलं मी मीठ घालते, नंतर तुम्हाला सांगते काय घालायचं ते. असं तर वाटणार नाही, तिच्यात थोडंसं तरी ओलावा पाहिजे नाच आपल्याला. मग काय घालायचे पहा आता पुढे. तर मीठ घालते चवीनुसार, आणि ह्याच्यात घालणार आहे मी 1 पळीभर तेल, छोटी पळी. हे पहा एवढी छोटी पळीभर तेल घातलं ना, भरपूर झालं आपल्याला. त्याला वाटण्यासाठी मदत पण होईल, जराशी ढिल्ली पण होईल, म्हणून मग ते बघा. आता हे वाटून घेतलं. आता थोडंसं आपल्याला गूळ घालायचा राहिला आहे, गूळ घालून घेते त्याच्यात. गुळाने बी पातळपणा येतो फिरवल्यावर, मग ती बरोबर वाटलं जाते. आता पाहूया कशी वाटली ती, किती फटाफट होते ना. याला भांडं घेते काढायला. वाव, मस्त झाली बघा चटणी. पाहताच तोंडाला पाणी येईल तुमच्या.
आता हिच्यात तुम्हाला दिसती, पण जवळ असल्यावर विचारू नका तुम्हाला. खूप टेस्टी लागते ही चटणी. पहा किती छान वाटून झालेली आहे. आपण एक पळीभर तेल टाकल्यामुळं, आणि तेल टाकायला काय कारण माहिती आहे, ही चटणी टिकायला मदत होती. भरपूर दिवस टिकते. किती दिवस तुमची राहीन तेवढी टिकू शकते. म्हणून एक चमचा पळीभर तेल घातलेलं आहे. आता किती दिवस राहिले तुम्ही कधी खा ना, तोंडी लावण्यासाठी खा किंवा बाहेर पिकनिकला गेल्या तिकडे घेऊन जा, कुठं ट्रेनमध्ये गेल्या तिकडे घेऊन जा, जे कुठेही कामाला येणारी ही चटणी आहे. खूप टेस्टी लागते. मैत्रिणीने एकदा तरी करून पहा ही, आणि नाव काढसान तुम्ही. पहा एवढं जबरदस्त आहे. खूप टेस्ट लागणारी चटणी आहे. तुमच्या ताटात रोज पाहिजेनच ही चटणी. एवढी चविष्ट. तीळ मेथी घातलेली आहे, पण जरा बी कडवटपणा नाही त्याच्यात राहणार. पहा तुम्ही खाल्ल्यावर कळेल तुम्हाला. मेथीची चटणी म्हणतात तिला. तर आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आता मी मसाल्याविषयी सांगते. हे पहा मैत्रिणीनं, माझा मसाल्याचा स्टॉक आलेला आहे. तुम्हाला घ्यायचे असले तर नक्कीच घ्या. मी असे मसाले बनवते, चुलीवर भाजून गावाकडे जाऊन बनवते. बऱ्याचशा वस्तू माझ्या म्हणजे शेणखता उगवलेल्या आहेत, ऑर्गॅनिक आहेत. तर मिरच्या झाले, लसूण, कांदे, धने, हळद, सफेद तीळ हे सगळे आमच्या शेतातच उगवलेले, शेणखतावर उगवलेले आहे. दुसरे गरम मसाले काय सगळेच भेटत नाही आपल्याकडे ना. तर मग सगळे गरम मसाले मी 19 ते 20 गरम मसाले बाहेरून आणले दुकानामधून. हाय क्वालिटीचे आहेत पण ते, आणि सगळे भाजून मी करत असते. मसाला पूर्ण भाजून देठं काढून आणि डंक्यावर कुटते. चक्कीत दळत नाही. म्हणजे मसाल्याचा रंग वर्षभर तसाच राहतो, ढलत नाही जरा पण. तुम्हाला घ्यायचं असलं तर वरती स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, तुम्ही घेऊ शकता, फोन करू शकता, ऑर्डर घेऊ शकता. 2 दिवसात तुम्हाला घरपोच डिलिव्हरी भेटतात. मसाला तर घ्याच मैत्रिणीनं, पण माझी ही चटणी कशी झाली ती नक्कीच मला कळवा. एवढी जबरदस्त चटणी आहे ना. आवडलं तर सबस्क्राईब